घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे नागरिकांनी पारंपरिक इंधनाला आता पसंती दिली। जळगावमध्ये लाकडाच्या मागणीत वाढ झाल्याचं दिसतंय। लाकडाचे दर परवडणारे असल्यानं अनेकांच्या घरात आता चुलीवर स्वयंपाक केला जातो। तर जळगावमधल्या टिंबर मार्केट परिसरात असलेल्या वखारीतून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। अमेरिका आणि इराण व इस्रायल यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम जगावर झाला आहे। भारतामध्ये गॅस इंधनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असून अनेक व्यवसाय हे ठप्प झालेले आहे। जळगावातील हॉटेल व्यवसाय देखील ठप्प झाले असून आता सध्या लाकडांची मागणी वाढलेली आहे। जळगाव शहरातील स्वामिलमध्ये या ठिकाणी आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडांची मागणी वाढली असून अनेक व्यावसायिक हे सिलेंडर या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर स्थगित करण्यात आल्यामुळे लाकडं सध्या सॉमिलमध्ये घेताना या ठिकाणी दिसून येत आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत सॉमिलचे व्यावसायिक आहे पियुष पाटील, आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार? अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र त्याचा थेट परिणाम जगावर झाला आहे। इंधनाचा तुटवडा भासत आहे, अनेक व्यवसाय हे ठप्प झालेले आहे। सध्या लाकडांची मागणी चांगली वाढलेली आहे, काय सांगणार? आपण बघतोय ही जी युद्धाची स्थिती उद्भवली आहे आणि एकीकडे आपण बघतो की जवळपास प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी गॅस सिलेंडर लोक वापरत होते, शेगडी वापरत होते आणि त्याला पर्याय म्हणून काही प्रमाणात इलेक्ट्रिक शेगडीचा त्या ठिकाणी वापर होत होता। परंतु आता गॅस सिलेंडर हे पूर्णपणे ठप्प झालेले सध्याच्या स्थितीत आपल्याला बघायला मिळत आहेत किंवा उपलब्ध होत नाहीये आणि त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडी वापरत असताना त्याचे येणारे बिल हे ग्राहकांना परवडणारे नाहीये आणि यामुळे आता पुन्हा पारंपरिक पद्धतीने लोक या ठिकाणी लाकडं घ्यायला मोठ्या प्रमाणावर येत आहेत। यामध्ये छोटे व्यावसायिकदार असतील, घरगुती वापरासाठी असतील किंवा मोठे हॉटेल व्यावसायिक असतील किंवा खानवळ चालक असतील, हे या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर लाकडं घ्यायला या ठिकाणी आमच्याकडे येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।